Next practical is study of XOR XNOR gate using basic gate, NAND gate and control inverter. सो हे जे प्रॅक्टिकल आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डायग्रॅम आहे, तुम्हाला आठवत असेल हे आपलं सेकंड प्रॅक्टिकल आहे पेपर 2चं. सो त्याच्यामध्ये 3 स्लिप आहेत, त्या तिन्ही स्लिप एक्झामला असणार आहेत. सो लेट्स सी फर्स्ट स्लिप XOR XNOR गेट युजिंग बेसिक गेट. सो पहिल्या स्लिपमध्ये काय आहे बघा, यू आर गिवन IC 0832 अँड 04. सो पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय देम, त्यांची नावं लिहायची आहेत. 7408 इज अँड गेट, 32 ऑर गेट, 04 नॉट गेट. नेक्स्ट क्वेश्चन डिफाईन XOR गेट. XOR गेटची डेफिनेशन लिहायची आहे. XOR गेटच्या ट्रूथ टेबलवरून तुम्हाला काय दिसतंय, व्हेन एनी ऑफ द इनपुट इज हाय आउटपुट इज हाय, किंवा तुम्ही लिहू शकता व्हेन बोथ इनपुट आर सेम आउटपुट इज लो. सो ही डेफिनेशन दोन्ही प्रकारे तुम्ही देऊ शकता. देन क्वेश्चन नंबर 3 राईट ट्रूथ टेबल ऑफ XOR गेट. XOR गेटचं ट्रूथ टेबल लिहायचं आहे. पुढे ड्रॉ लॉजिक डायग्रॅम ऑफ XOR गेट युजिंग बेसिक गेट. ही डायग्रॅम ड्रॉ करायची क्वेश्चन नंबर 4 साठी XOR गेटची. देन क्वेश्चन नंबर 5 कनेक्ट द सर्किट. सर्किट इज कनेक्टेड लिहायचे, नाही लिहिलं तर मार्क मिळणार नाहीत. क्वेश्चन नंबर 6 व्हेरीफाय वर्किंग ऑफ सर्किट ॲज पर ट्रूथ टेबल. आता याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा ट्रूथ टेबल लिहायचं आहे XOR गेटचं. देन क्वेश्चन नंबर 7 कन्वर्ट इट टू XNOR गेट अँड अगेन टेस्ट द सर्किट. आता त्याच्यानंतर तुम्हाला ही नेक्स्ट डायग्रॅम काढायची जी XNOR गेटची आहे. आता टेस्ट द सर्किट म्हटलं आहे त्याच्यामध्येच, म्हणून त्याचं ट्रूथ टेबल पण तुम्हाला लिहायचं आहे. पुढे क्वेश्चन नंबर 8 टेस्ट IC 7486. आता टेस्ट म्हटलं आहे 5 मार्काचा क्वेश्चन आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची सर्किट डायग्रॅम ड्रॉ करायला लागेल. एकतर तुम्ही ह्या टाईपची डायग्रॅम काढायची, त्याच्यामध्ये फक्त XOR गेट. XOR गेट कसा असतो, हा ऑर आणि त्याच्या आधी एक लाईन. सो इथे XOR काढायचं, बाकी सगळं सेम येणार. ती डायग्रॅम आणि त्याचं ट्रूथ टेबल, किंवा तुम्ही इथे मागे एक आपण ICची डायग्रॅम काढलेली आहे 7486ची, ती डायग्रॅम पण काढू शकता आणि हे ट्रूथ टेबल लिहू शकता तुम्ही. ओके. सो नेक्स्ट स्लिप इज XOR XNOR गेट युजिंग NAND गेट. आता याच्यामध्ये आपल्याला बघा पहिला क्वेश्चन यू आर गिवन IC 7400 अँड 86 इथे दिलेला आहे. मग आता याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय देम. मग 7400 इज NAND गेट, 7486 इज XOR गेट असे नावं लिहायची आहे. ड्रॉ पिन कॉन्फिगरेशन. 7400चं पिन कॉन्फिगरेशन तुम्हाला आयडेंटिफिकेशन ऑफ IC पहिलं जे प्रॅक्टिकल आहे त्याच्यात पहिलीच IC जी आहे 7400 ती तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आणि त्यानंतर पुढे विचारलं आहे 7486. 7486चं तुम्हाला सेम याच्यामध्येच मिळेल, चालू प्रॅक्टिकलमध्ये ही 7486ची पिन डायग्रॅम काढायची आहे. पुढचा क्वेश्चन आहे डिफाईन XOR गेट. आताच तुम्हाला सांगितली डेफिनेशन. क्वेश्चन 3 ड्रॉ लॉजिक डायग्रॅम ऑफ XOR गेट युजिंग NAND गेट. आता NAND गेटच्या ह्या 2 डायग्रॅम आहेत त्या तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत XOR गेटच्या. त्याच्यातच लिहिलं आहे हाऊ विल यू कन्वर्ट इट टू XNOR गेट. सो ही XNOR गेटची डायग्रॅम आहे, ही पण तुम्हाला ड्रॉ करायची. सो या 3 डायग्रॅम तुम्हाला येणार क्वेश्चन नंबर 3 मध्ये. पुढे क्वेश्चन नंबर 4 कनेक्ट द सर्किट. सर्किट इज कनेक्टेड. आता याच्यामध्ये ह्या क्वेश्चनला 5 मार्क्स आहेत, पण तुम्हाला करायचं काही नाही आहे. त्यामुळे ह्या ज्या डायग्रॅम आहेत त्या असं समजा की ह्याला 5 मार्क्स आहेत, ह्याला 5 मार्क्स आहेत, त्यामुळे ते तुमचं होऊन जाईल. 10 मार्क्सचा टोटल क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5 व्हेरीफाय आउटपुट ॲज पर ट्रूथ टेबल. आता याच्यामध्ये दोन्ही डायग्रॅम आपण काढलेलं आहे. सो दोन्हीचं ट्रूथ टेबल लिहायचं आहे, XORचं पण लिहायचं आणि XNORचं पण लिहायचं. पुढे सेम क्वेश्चन आहे टेस्ट IC 7486 जो आधीच्या स्लिपमध्ये होता. टेस्ट IC 7486. सो ह्याच्यामध्ये आपल्याला एकतर तुम्ही ती मगासची डायग्रॅम काढू शकता, किंवा मगासारखंच ही ICची पिन डायग्रॅम काढा आणि त्याचं ट्रूथ टेबल लिहा. पुढची स्लिप आहे कंट्रोल इन्व्हर्टर. कंट्रोल इन्व्हर्टर बघा यू आर गिवन IC 7486 एकच IC. आता याच्यामध्ये क्वेश्चन काय आहे, फर्स्ट आयडेंटिफाय IC 7486 इज XOR गेट IC. ड्रॉ पिन कॉन्फिगरेशन. हे पिन कॉन्फिगरेशन काढायचं आहे त्याचं. पुढचा क्वेश्चन आहे ड्रॉ सर्किट डायग्रॅम ऑफ 4 बिट कंट्रोल इन्व्हर्टर. ही डायग्रॅम काढायची आहे कंट्रोल इन्व्हर्टरची. पुढचा क्वेश्चन राईट वर्किंग ऑफ 4 बिट कंट्रोल इन्व्हर्टर. मेन्शन वन ॲप्लिकेशन व्हेअर इट कॅन बी यूज. आता याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग दिलेलं आहे, त्यांनी ही शॉर्ट नोट आहे तुमच्या जर्नलमध्ये कंट्रोल इन्व्हर्टरची, ती लिहायची आहे. नंतर त्यांनी एक ॲप्लिकेशन विचारले, म्हणजे कुठे आपण यूज करू शकतो. तर कंट्रोल इन्व्हर्टरचं एक ॲप्लिकेशन म्हणजे इट कॅन बी यूज टू परफॉर्म सबट्रॅक्शन युजिंग 2's कॉम्प्लिमेंट और 1 कॉम्प्लिमेंट मेथड. सो त्याच्यामध्ये 1's कॉम्प्लिमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण कंट्रोल इन्व्हर्टर सर्किट वापरू शकतो. पुढे त्यांनी विचारलं आहे क्वेश्चन नंबर 4 काय आहे, कनेक्ट द सर्किट ऑफ कंट्रोल इन्व्हर्टर. सर्किट इज कनेक्टेड. क्वेश्चन नंबर 5 आहे डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ऑफ सर्किट
फॉर एनी 2 4 बीट बायनरी नंबर्स. एनी 2 म्हटलं आहे बघा, ह्या टेबलमध्ये 16 कॉम्बिनेशन आहेत. आपल्याला 2च लिहायचे आहेत फक्त. एक तर तुम्ही 0000 घ्या, त्याचा आउटपुट 1111 एक्सपेक्टेड 1111 ऑब्झर्व्ड. दुसरं कॉम्बिनेशन घेऊ शकता 1111 इनपुट दिलं, त्याचा आउटपुट एक्सपेक्टेड 0000 आणि ऑब्झर्व्ड आउटपुट 0000. सो हे कुठलेही 2 कॉम्बिनेशन तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता. टोटल 16 कॉम्बिनेशन लिहायची गरज नाही. पुढचं प्रॅक्टिकल आहे डीमल्टिप्लेक्सर. बघा, पहिला क्वेश्चन आहे ड्रॉ लॉजिक डायग्रॅम ऑफ 1 to 4 लाईन डीमल्टिप्लेक्सर. त्यासाठी तुम्हाला ही डायग्रॅम काढायची आहे, 1 इनपुट आणि 4 आउटपुटची डायग्रॅम. पुढचा क्वेश्चन आहे राईट इट्स ट्रूथ टेबल. आता इथे जे ट्रूथ टेबल लिहायचं आहे तुम्हाला ते आपलं थेरीमधलं ट्रूथ टेबल लिहायचं आहे, थेरी क्वेश्चनमधलं. कारण या डायग्रॅमचं ट्रूथ टेबल आपल्याला लिहायचं आहे. ह्या डायग्रॅमचं ट्रूथ टेबल आहे S0 S1 0001 1011. थेरीमध्ये तुम्ही जर पेपर सोल्युशनमध्ये बघितलं तर इथे असेल y0 = I, y1 = I, y2 = I, y3 = I. आता तुम्ही डायग्रॅममध्ये डी काढलं असेल तर डी लिहा. तुम्ही इथे जर I लिहिलं असेल तर तुम्ही इथे I पण लिहू शकता. सो हे ट्रूथ टेबल आपल्याला लिहायचं आहे, जे तुम्हाला आहे 5 मार्क्ससाठी. पुढचा क्वेश्चन आहे यू आर गिवन IC 74139. ड्रॉ इट्स पिन कॉन्फिगरेशन, राईट द स्पेसिफिकेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला ही IC काढायची आहे, हिचं पिन कॉन्फिगरेशन, ही पिन कॉन्फिगरेशन आहे. हे पण आहे आणि हे काय आहे तर ह्याचं नाव आहे. ही जी आहे ही काय आहे, ही पिन डायग्रॅम आहे आणि हे पिन कॉन्फिगरेशन आहे. सो मी सजेस्ट करेन की ही डायग्रॅम काढा आणि इथेच लिहा. S आहे, FE आहे. FE काय, स्ट्रोब इनपुट आहे. S1 पुढे लिहायचं कंट्रोल इनपुट. हे आउटपुट्स हे ते मेन्शन करायचं. Y0 to Y3 हे आउटपुट्स आहेत. हे असं तुम्ही लिहा, म्हणजे एका डायग्रॅममध्ये सगळं होऊन जाईल. 5 मार्क्सला आहे. देन क्वेश्चन नंबर 4 व्हेरीफाय ट्रूथ टेबल ऑफ IC 74139. आता ह्याचं जे ट्रूथ टेबल आहे ते हे वालं आहे, मोठंवालं ट्रूथ टेबल, ते आपल्याला लिहायचं आहे. पुढे क्वेश्चन आहे राईट नोट ऑन 1:4 डीमल्टिप्लेक्सर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्किंग लिहायचं आहे. जे वर्किंग आहे आपण जे लिहितो केसेस, S0 S1 00 असताना काय होतं, 11 असताना काय होतं, S0 00 नंतर 01 10 11. सो हे 4 कॉम्बिनेशन जे आहेत ते वर्किंग लर्न करायचं आहे. कारण हे जे वर्किंग आहे हे तुम्हाला थेरी एक्झामला पण येणार आहे, त्याच्यामुळे हे पण आपल्याला करायचं आहे. पुढचा याच्यामध्ये क्वेश्चन झाले राईट नोट 5 मार्काला आहे, त्यामुळे हे पण व्यवस्थित करायचं आहे. पुढचं प्रॅक्टिकल आहे डिकोडर, IC 7447 स्टडी ऑफ डिकोडर. ओके, पहिला क्वेश्चन आहे यू आर गिवन IC 7447 अँड 7 सेगमेंट LED डिस्प्ले. आयडेंटिफाय द IC अँड राईट ट्रूथ टेबल. तर काय लिहायचं आहे आपल्याला, IC 7447 इज BCD to 7 सेगमेंट डिकोडर. हे त्याचं झालं आयडेंटिफिकेशन आणि त्याचे स्पेसिफिकेशनला तुम्हाला शीट दिली जाईल, त्या शीटवरून बघून लिहायचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे ड्रॉ सर्किट डायग्रॅम फॉर टेस्टिंग अबोव IC. सो आता आपल्याला सर्किट डायग्रॅम काढायची आहे. ह्याची सर्किट डायग्रॅम आहे ही वाली. सो ही मोठी डायग्रॅम आपल्याला प्रॉपर काढायची आहे. पुढचा क्वेश्चन आहे कनेक्ट इट टू ऑप्टेन डिफरंट डिजिट्स फॉर डिफरंट BCD इनपुट. ह्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार सर्किट इज कनेक्टेड. पुढचा क्वेश्चन आहे टेस्ट द सर्किट फॉर डिफरंट इनपुट कंडिशन्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रूथ टेबल लिहायचं आहे, आपलं हे वालं प्रॉपर लिहायचं आहे टेबल. 5 मार्क्स. पुन्हा क्वेश्चन 5 बघा, टॅब्युलेट द ऑब्झर्वेशन. पुन्हा सेम तुम्हाला टेबल लिहायचं आहे. सो 2 वेळा तुम्हाला हे टेबल लिहायचं आहे, त्याला 10 मार्क आहेत. पुढचं प्रॅक्टिकल आहे हाफ ॲडर. क्वेश्चन नंबर 1 ड्रॉ लॉजिक डायग्रॅम ऑफ हाफ ॲडर युझिंग लॉजिक गेट. आपल्याला ही डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. डायग्रॅम नुसती नाही, LED रेजिस्टन्स सगळ्या डायग्रॅमला हे काढायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 लिस्ट द नंबर ऑफ ICs रिक्वायर्ड, राईट देअर स्पेसिफिकेशन अँड पिन कॉन्फिगरेशन. आता यात IC कुठल्या लागतात तर त्यांची नावं लिहायची आहे. ICs रिक्वायर्ड आर 7486 डॅश करायचं XOR गेट, 7408 अँड गेट. राईट देअर स्पेसिफिकेशन ते तुम्हाला शीटमधून बघून लिहायचं आहे. अँड पिन कॉन्फिगरेशन म्हणजे पिन डायग्रॅम ड्रॉ करायची 86 आणि 08ची. 86ची आपण मगाशी बघितलेली आहे, 7486ची डायग्रॅम. ही 86ची डायग्रॅम काढायची आहे. त्यानंतर 08ची पिन आपल्याला
एक्सपेरिमेंट नंबर 1 आयडेंटिफिकेशन ऑफ ICsमध्ये आपल्याला 08ची पण डायग्रॅम आहे. ही आहे 08ची पिन डायग्रॅम. सो ही आपल्याला काढायची आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे कनेक्ट द सर्किट. सर्किट इज कनेक्टेड. क्वेश्चन नंबर 4 टेस्ट द सर्किट फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन. ट्रूथ टेबल लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 टॅब्युलेट द रिझल्ट. पुन्हा ट्रूथ टेबल लिहायचं आहे. पुढचं प्रॅक्टिकल आहे कन्स्ट्रक्शन ऑफ फुल ॲडर. फुल ॲडरच्या स्लीपमध्ये पण आपल्याला पुढचा क्वेश्चन जो आहे, पहिला क्वेश्चन जर आपण बघायला गेलो तर तो आहे ड्रॉ सर्किट डायग्रॅम ऑफ फुल ॲडर युझिंग लॉजिक गेट्स. ही डायग्रॅम काढायची आहे. क्वेश्चन नंबर 2 लिस्ट द नंबर ऑफ ICs रिक्वायर्ड. राईट स्पेसिफिकेशन, पिन कॉन्फिगरेशन. आता ह्यात कोणकोणत्या IC लागणार आहेत फुल ॲडरला? 7408 अँड गेट, 7486 XOR गेट, 7432 OR गेट. पुन्हा आता ह्या तिन्हीच्या पिन डायग्रॅम काढायच्या आहेत. म्हणजे आता तुम्हाला 86ची दाखवली मी, 08ची दाखवली, त्याच्यानंतर 32ची पण पहिलं प्रॅक्टिकल जे आहे आयडेंटिफिकेशन ऑफ IC त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. स्पेसिफिकेशन जे आहे ते तुम्हाला शीटमधून बघून लिहायचे. क्वेश्चन नंबर 3 कनेक्ट द सर्किट. सर्किट इज कनेक्टेड. क्वेश्चन नंबर 4 टेस्ट द सर्किट फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन. त्याच्यामध्ये आपल्याला ट्रूथ टेबल लिहायचं आहे. हे ट्रूथ टेबल. पुढचं क्वेश्चन नंबर 5 आहे टॅब्युलेट द रिझल्ट. पुन्हा तुम्हाला ट्रूथ टेबल लिहायचं आहे. नंतर पुढचं प्रॅक्टिकल आहे आपलं स्टडी ऑफ 4 बिट बायनरी ॲडर युझिंग IC 7483. याची स्लीप बघा. पहिला क्वेश्चन आहे यू आर गिवन IC 7483. आयडेंटिफाय IC, राईट इट स्पेसिफिकेशन, ड्रॉप इन कॉन्फिगरेशन. सो आयडेंटिफाय करायची म्हणजे त्याचं नाव लिहायचं. IC 7483 इज 4 बिट बायनरी ॲडर IC. त्यानंतर राईट इट स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन शीटमधून बघून लिहायचं आहे. ड्रॉप इन कॉन्फिगरेशन. पिन कॉन्फिगरेशन इथे आपण काढलेली आहे ब्लँक पेजवर, ते आपल्याला ड्रॉ करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 कन्स्ट्रक्ट द सर्किट फॉर ॲडिशन ऑफ 2 4 बिट बायनरी नंबर. सो आपल्याला ही सर्किट डायग्रॅम काढायची आहे ॲडरची. क्वेश्चन नंबर 3 ॲड फॉलोइंग नंबर्स आफ्टर कन्वर्टिंग देम इनटू बायनरी इक्विव्हॅलंट अँड व्हेरीफाय रिझल्ट. ह्याच्यामध्ये तुम्हाला डेसिमलमध्ये नंबर दिलेले असतील जसे आपण ट्रूथ टेबलमध्ये लिहितो. आता फॉर एक्झाम्पल हा टेबल आहे, हे तुम्हाला असं डेसिमलमध्ये दिलं जाईल 6 + 2. मग तुम्हाला त्याचे बायनरी इक्विव्हॅलंट लिहायचे आहेत. हा टेबलच तुम्हाला एक प्रकारे लिहायचं आहे ज्यात तुम्ही त्याचं बायनरी इक्विव्हॅलंट लिहिणार. 6चं काय येणार 0110, 2चं काय येणार 0010. त्यानंतर रिझल्ट लिहायचं आहे कॅल्क्युलेटेड, ऑब्झर्व. सो हे टेबल तुम्हाला लिहायचं आहे. हे नंबर चेंज होतील, हेच येतील असं नाही. सो तुम्हाला हे 8421 कॉम्बिनेशननी हे कन्व्हर्जन लिहायचं आहे. देन क्वेश्चन नंबर 4 अजून एक. ह्या क्वेश्चनला 10 मार्क आहेत. सो ह्या टेबलला तुम्हाला 10 मार्क आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. 10 मार्क्स फॉर दिस टेबल. क्वेश्चन नंबर 4 हाऊ कॅन दिस सर्किट यूज फॉर 4 बिट बायनरी सबट्रॅक्शन. ड्रॉ द सर्किट डायग्रॅम. आत्ता ही डायग्रॅम काढायची आहे ज्याच्यामध्ये सेम डायग्रॅम आहे बघा. फक्त इथे आपण काय केलेलं आहे XOR गेट लावलेलं आहे. कशासाठी? सो सेकंड नंबर जो आहे तो आपण काय केला त्याचं कॉम्प्लिमेंट काढलेलं आहे. मग अशी मी तुम्हाला ॲप्लिकेशन सांगितलं XOR गेटचं की टू परफॉर्म सबट्रॅक्शन. जर सबट्रॅक्शन करायची असेल, इथे म्हटलं आहे 4 बिट बायनरी सबट्रॅक्शन. सो सबट्रॅक्शनसाठी आपण काय करतो, जो नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे त्याचं 1s कॉम्प्लिमेंट काढतो. सो इथे बघा XOR गेट वापरलेले आहेत. सो फरक एवढाच आहे डायग्रॅममध्ये की हे जे बी आहेत, बी नंबर B0, B1, B2, B3 ते थ्रू XOR गेट आपण दिलेले आहेत. सो ही डायग्रॅम ह्याला पण 5 मार्क्स. याची फक्त डायग्रॅम ड्रॉ करायची आहे. सो अशा प्रकारे आपण पेपर 1च्या 9 स्लीप आणि पेपर 2च्या 10 म्हणजे 9 + 10 अशा वेगवेगळ्या स्लीप आपण कवर केलेल्या आहेत. तुमची प्रॅक्टिकल एक्झाम दोन्ही एक्झाम वेगवेगळ्या दिवशी असणार. म्हणजे आज पेपर 1 झाली तर उद्या पेपर 2 असेल किंवा उलटं असेल. सो वेगवेगळ्या दिवशी आणि ह्या स्लीप व्यवस्थित प्रिपेअर करून यायच्या आहेत. प्रॅक्टिससाठी तुम्हाला 2 दिवस मिळणार आहे. साधारण 16 आणि 17 तारीख आपण ठरवलेली आहे. 16ला PTचा पेपर आहे, त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी जास्त अभ्यास करायचा नाही आहे आदल्या दिवशी. सो 16ची डेट, 16चं जे टायमिंग असेल ते मी तुम्हाला देईन, कॉलेजचं टायमिंग. त्यावेळी येऊन प्रॅक्टिस करा. 17ला पण प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा तुमचं प्रॅक्टिकल स्टार्ट होईल त्यावेळी तुम्हाला ते इझी जाईल.
हे व्हिडिओ व्यवस्थित ऐका. काही डाऊट असेल तर नंतर तुम्ही विचारू शकता. ज्या स्लिप मी ग्रुपवर टाकलेल्या आहेत त्याच्या प्रिंटआउट काढा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला इझी जाईल. मोबाईलवरून ते क्वेश्चन लक्षात येत नाहीत.